नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या आपल्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत जे 3 पेपर आहेत त्यामधील तिसऱ्या पेपरमधील चौथा चॅप्टर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, चौथ्या चॅप्टरचं नाव आहे वित्तीय बाजार, म्हणजे त्याला आपण म्हणतो फायनान्शियल मार्केट. हा जो वित्तीय बाजार आहे किंवा फायनान्शियल मार्केट जे आहे हे पाहत असताना विद्यार्थ्यांनो, प्रत्येक व्यवसाय संघटनेला आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी अल्प व दीर्घ मुदतीचे भांडवल उभारावे लागते. प्रत्येक उद्योग व्यवसायासाठी त्यांना आपला उद्योगाची गरज भागवण्यासाठी कोणी अल्प मुदतीचे भांडवल गोळा करते, कोणी दीर्घ मुदतीचे भांडवल गोळा करते, परंतु भांडवलाची ही गरज असते. आणि मग यासाठी निधीचा आवश्यकता असते. आणि मग निधीची जी आवश्यकता असते, पैशाची जी आवश्यकता असते, भांडवलाची जी आवश्यकता असते, हे निधी ज्या ठिकाणी किंवा ज्या व्यवसायाला पाहिजे असतील तिथे हस्तांतरित होणे गरजेचे असते. त्यातील एक गोष्ट, जो निधी गुंतवणूक करतो व कर्ज देतो आणि दुसरा गट जो उधार किंवा कर्ज घेतो व त्याचा उपयोग करतो, अशा पद्धतीने हा निधी जमा केला जातो, त्याचा उपयोग होत असतो. विद्यार्थ्यांनो, वित्तीय बाजार ह्या 2 गटात म्हणजे गुंतवणूकदार आणि कर्ज घेणारे एक दुवा म्हणून आपण त्यांना उभं करत आहोत किंवा मान्य करतो आहोत. वित्तीय बाजार एक असे स्थान किंवा प्रणाली आहे ज्यांच्या माध्यमाने गुंतवणूकदार किंवा धनको व्यावसायिकांना पुरेशा प्रमाणामध्ये निधी पुरवतात. आणि वित्तीय बाजाराचे महत्त्व आणि मुख्यत्वे कारण म्हणजे नाणे बाजार आणि भांडवल बाजार असे 2 विभाग या ठिकाणी पाडण्यात आलेले आपल्याला दिसून येतील. तर विद्यार्थ्यांनो, नाणे बाजारात अल्प मुदतीचे निधीचे वित्तीय मालमत्तेचे व्यवहार होतात आणि ज्यांची मुदत 1 वर्षापर्यंत असते. या बाजारात उधार कर्ज घेण्याची साधने, विनिमय पत्र, व्यापारी प्रपत्रे, कोषागार, विपत्रे ही यामध्ये उपलब्ध आहे. भांडवल बाजारात दीर्घ मुदतीच्या निधीचे व्यवहार होतात आणि मग या बाजारात ज्या साधनांमध्ये व्यवहार होतात ती साधने बंधपत्रे, कर्ज रोखे, भाग आणि भागासाठी ही आहेत. भांडवल बाजाराचे धोका नसलेल्या ठेवीचा बाजार आणि प्रतिभूतींचा बाजार असे 2 विभाग पाडण्यात आलेले दिसून येतील. यातील प्रतिभूतींच्या बाजाराचे प्राथमिक व दुय्यम बाजार असे 2 भाग पाडतात. प्राथमिक बाजारामध्ये फक्त नव्या प्रतिभूतींच्या विक्रीचे व्यवहार होत असतात किंवा होतात, तर दुय्यम बाजारामध्ये भाग बाजार समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांनो, जेथे विद्यमान प्रतिभूतींची खरेदी विक्री होते तो भाग बाजार होय. आता या ठिकाणी आपण वित्तीय बाजार जो आहे त्या वित्तीय बाजाराचा अर्थ किंवा मिनिंग काय आहे ती आपण पाहणार आहोत, त्याची व्याख्या पाहणार आहोत. मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ फायनान्शियल मार्केट. तर विद्यार्थ्यांनो, प्रत्येक व्यवसाय संघटनेला तिचा
खेळत्या व स्थिर भांडवलाची गरज भागवण्यासाठी अल्प मुदतीच्या व दीर्घ मुदतीच्या निधीची आवश्यकता असते. या व्यवसाय संघटना त्यांना आवश्यक असणारा निधी वित्तीय बाजारातून मिळवतात. वित्तीय बाजार गुंतवणूकदारांकडून व्यवसाय संघटनेकडे निधीचे हस्तांतर करण्यासाठी विशिष्ट जागा किंवा प्रणाली उपलब्ध करून देतात. विद्यार्थ्यांनो, वित्तीय बाजार ही एक अशी संस्था आहे की तिथे वित्तीय साधनांच्या देवाणघेवाणीची सुविधा असते व ज्यामध्ये ठेवी, कर्ज, निगम निधी साठा, सरकारी बंधपत्र इत्यादींचा समावेश त्यामध्ये होतो. वित्तीय संस्था गुंतवणूकदार म्हणजे धनको आणि कर्ज घेणारे ऋणको यामधील दुवा मध्यस्थ म्हणून कार्य करतात. आता आपण पाहणार वित्तीय बाजाराची व्याख्या काय आहे. विद्यार्थ्यांनो, ब्रिंघम युजीन एफ यांच्या मतानुसार वित्तीय बाजाराची जी व्याख्या आहे, असे स्थान जिथे समाज व विविध संघटना, बघा वित्तीय बाजार म्हणजे काय, तर असे स्थान जिथे समाज व विविध संघटना ज्यांचे कर्ज घ्यायचे आहे आणि अशा व्यक्ती ज्यांच्याजवळ शिल्लक पैसा आहे, हे दोघेही जिथे एकत्र येतात त्या स्थानाला वित्तीय बाजार असे म्हणतात. The place where people and organization wanting to borrow money are brought together with those having funds is called a financial market. आणि म्हणून या व्याख्येवरून असे म्हणता येईल की वित्तीय बाजार ही एक अशी जागा आहे जिथे कर्ज घेणारे व कर्ज देणारे प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे एकत्रित आणले जातात. कर्ज घेणारे आणि कर्ज देणारे. आणि म्हणून वित्तीय बाजार हा भारतात बराच बचतीस चालना देऊन त्यांचा उपयोग अधिक उत्पादनासाठी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असते. वित्तीय बाजाराचे मुख्यत्व नाणे बाजार आणि भांडवल बाजार असे दोन विभाग पाडण्यात आलेले आहे. आणि म्हणून आता आपण पाहणार आहोत वित्तीय बाजाराची भूमिका किंवा त्याचे फंक्शन्स काय आहे, त्याचे कार्य काय आहे. फंक्शन्स किंवा रोल, भूमिका म्हणजे रोल आणि कार्य म्हणजे फंक्शन्स, म्हणजे फंक्शन्स अँड रोल ऑफ फायनान्शियल मार्केट. वित्तीय बाजाराचे भूमिका आणि कार्य कोणते, रोल आणि त्याचे फंक्शन. तर मुख्यत्वे वित्तीय बाजार हा देशासाठी महत्त्वाचा असतो. अर्थव्यवस्थेतील वित्तीय बाजाराची भूमिका आणि त्याचे कार्य पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येतील. नंबर 1, बचत निधी चलनशीलता, त्याला म्हणतात सेविंग मोबिलायझेशन. विविध गट जसे घरगुती कुटुंब, वैयक्तिक, सरकारी क्षेत्र, केंद्रीय सरकार यांच्याकडून अतिरिक्त निधी प्राप्त करून तो उत्पादक उद्योगासाठी वळता केला जातो. त्याला बचत निधी चलनशीलता असे म्हणतात. नंबर 2 आहे गुंतवणूक, ज्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट. तर ज्या उद्योगांना किंवा गटांना युनिट्स निधीची गरज असते व त्या ठिकाणी निधी गुंतवणुकीमध्ये वित्तीय बाजार एक महत्त्वाची भूमिका निभावत असतो.
अशा ठिकाणाला इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. 3. राष्ट्रीय प्रगती, नॅशनल ग्रोथ. ज्या उद्योग गटांजवळ निधीची कमतरता आहे त्यांना निधीचा सतत पुरवठा करून राष्ट्रीय प्रगतीत महत्त्वाचे योगदान वित्तीय बाजार देत असतात. आणि 4 आहे उद्योजकतेची वाढ, एंटरप्रेन्योरशिप ग्रोथ. उद्योजक वर्गाचा विकास होण्यासाठी त्यांना आवश्यक त्या वित्तीय साधनांची उपलब्धता करण्यामध्ये वित्तीय बाजार महत्त्वाचे योगदान देतात. आणि नंबर 5 औद्योगिक विकास, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. हा देशाच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी तसेच समाजाचे राहणीमान वाढवण्यासाठी वित्तीय बाजाराचे विविध घटक मदत करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे घटक हे मदत करत असतात. यानंतर आपण पाहणार आहोत नाणे बाजार. आता नाणे बाजाराची व्याख्या, मिनिंग अँड डेफिनेशन काय आहे ते पाहणार आहोत. नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट. ज्या बाजारामध्ये अल्प मुदतीचे निधी उधार घेतले किंवा दिले जातात त्या बाजाराला नाणे बाजार असे म्हणतात. पैशाला जवळचा पर्याय म्हणून वापरण्यासाठी हा बाजार वित्तीय संपत्तीचा, म्हणजे ज्याला आपण असेट्स म्हणतो, त्या प्रकारचा आहे. या बाजारातील वित्तीय साधने लवचिक असून ती कमी वेळेत व कमी किमतीत परिवर्तित होताना आपल्याला दिसून येतील. मनी मार्केटची, नाणे बाजाराची जी व्याख्या आहे ती आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने मनी मार्केटची जी व्याख्या केली काय आहे, नाणे बाजार हे, बरं का, नाणे बाजार हे अल्प मुदतीचे मौद्रिक मालमत्तेच्या व्यवहाराचे केंद्र आहे. नाणे बाजार कर्जदाराच्या म्हणजे ऋणकोच्या अल्प मुदतीच्या गरजा भागवते व सावकारांना घन किंवा सावकारांना आपण त्यालाच मानतो आपण धनकोंना गुंतवणुकीची तरलता किंवा रोख वैशिष्ट्ये किंवा रोख पैशाची व्यवस्था करून दिल्या जाते. हा बाजार एक स्थान आहे जिथे अल्प मुदतीच्या अतिरिक्त गुंतवणूक योग्य निधीचा वापर करण्यासाठी वित्तीय संस्था किंवा व्यक्तीच्या इच्छेनुसार त्यांच्याबरोबर कर्जदारांचे प्रतिनिधी संवाद साधतात, ज्यामध्ये संस्था, व्यक्ती किंवा स्वतः सरकारचा समावेश त्यामध्ये असतो. यामध्ये नंबर इंग्लिशमध्ये ही जी व्याख्या सांगितली की अ मनी मार्केट इज द सेंटर फॉर डीलिंग्स mainly of short-term characters in money assets. It needs the short-term requirements of borrowers and provide liquidity or cash to the lenders. It is a place where short-term samples, investable and funds
at the disposal of financial institutions or individual are bid by borrowers, agents, comparing institutions and individuals, and also the government itself. आता आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो, महत्त्व. हे जे नाणे बाजार आहे किंवा मनी मार्केट आहे याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याला आपण म्हणतो महत्त्व. तर नाणे बाजाराचे महत्त्व पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. नंबर 1, नाणे बाजार जो आहे हा व्यवसाय संघटनांची खेळत्या भांडवलाची गरज ही नाणे बाजारातून भागवली जाते. मोठमोठ्या ज्या संघटना आहेत त्यांचा जो नाणे बाजार आहे, तर खेळत्या भांडवलाची गरज या नाणे बाजारातून भागवली जाते. 2 नंबर आहे, नाणे बाजार कर्जदाराच्या म्हणजे ऋणकोच्या अल्प मुदतीच्या गरजा भागवते. त्यांचे जे अल्प मुदतीच्या गरजा आहेत ते भागवते. व सावकारांना म्हणजे धनको गुंतवणुकीची तरलता किंवा रोख पैशाची व्यवस्था करण्यात येते. नंबर 3 आहे बघा नाणे बाजाराचं महत्त्व, की नाणे बाजारात वित्तीय मालमत्तेचे अगदी सोप्या पद्धतीने लवकर व कोणतेही नुकसान न होता पैशाला परिवर्तन केले जाते. आणि शेवटचं आहे, नाणे बाजारातील साधनांच्या किमतीमध्ये चढ उतार होत नाही, त्यामुळे बाजाराची व वित्ताची जोखीम फारच कमी असते. तर अशा प्रकारे हे नाणे बाजाराचे महत्त्व आहेत. हे 4 महत्त्व फार महत्त्वाचे आहेत. यानंतर नाणे बाजाराची जी वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये आपण पुढच्या पिरियडला आपण पाहणार आहोत.